पहिली बातमी आहे, अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। राज ठाकरेंचा मोदी आणि अदानींवरती हल्लाबोल। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। राज ठाकरे देखील अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन घातलं। ठाकरे बंधूंची भूमिका दुटप्पी आणि ढोंगीपणाची। भाजपच्या अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये देवेंद्र फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाहीत ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौर होणार, यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद, याला मत। नितेश राणेंची टीका। ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातला आहे का? मुंबईसाठी ठाकरे कुटुंबियांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचा सवाल। बीफ एक्सपोर्टमध्ये काँग्रेसच्या काळात भारत 9व्या क्रमांकावर, तर मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर। मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या। भाजपनं हिंदुत्व सांगू नये, हिंदुत्वावरनं ठाकरेंचा घणाघात। मराठी मतं फोडण्यासाठी मिंधेंचा वापर। मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। मराठी माणसात फूट पडण्याचं काम मिंधेंना दिलंय। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। उद्धव मामू सत्तेत आल्यास मुंबईचा मोहम्मद लँड करतील। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरती मंत्री नितेश राणेंचा पलटवार। महायुती सत्तेत आल्यास मुंबईचं बॉम्बे करतील, उद्धव ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य। आमची युती होईल अशी त्यांनी अपेक्षा केली नव्हती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य। आमची युती होऊ नये यासाठी त्यांनी सर्व योजना केल्या। राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा। आमची शहासेना मग तुमची सोनिया सेना आहे का? मंत्री संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। मोदी शहा युतीचे नेते, त्यांच्याशी काय आमचा संवाद व्हायला नको का? संजय शिरसाट यांचा सवाल। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण समोर। गटनेता निवडीत एमआयएम सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमनं मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवरती आरोप केले होते। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती। तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा या कायमच्या थांबवा। अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका। तर हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? दानवेंचा सवाल। एमआयएम सोबत युतीमुळे भाजपचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका। तर महायुतीच्या तीनही पक्षांनी महाराष्ट्रात राजकीय तमाशा मांडलाय, हे दुर्दैवी। विश्वजित कदम यांचं टीकास्त्र। मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 173 मधल्या चेंबूरमधला हा प्रकार। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिल्पा केळुसकर भाजपच्या उमेदवार। जे पेरलं तेच उगवतं। आधी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा आम्ही देत होतो, आता भाजप देते। आता सुद्धा खोक्याशिवाय दुसरं कुठलंच काम सुरू नाही। दानवेंची टीका। घोषणा देणाऱ्यांचा शोध घ्यावा। फडणवीस नक्कीच या गोष्टीची दखल घेतील, शिरसाट यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास माझा विरोध नाही। प्रत्येक निर्णय आम्ही एकत्र मिळून घेत असतो। खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान। आता तरी दोन्ही पक्ष एकत्र आहेत। ज्या ठिकाणी पदाधिकारी म्हणतील तिथे वेगळं लढू, रोहित पवारांचं वक्तव्य। तुम्ही टप्प्याटप्प्यानं मुलाखत करा, जनता टप्प्याटप्प्यानं तुमचा कार्यक्रम करेल। नवनाथ बन यांची ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर टीका। फडणवीसांच्या मीरा भाईंदरच्या सभेच्या स्टेजवर सरनाईकांना स्थान देणार नाही। प्रताप सरनाईक आले तर त्यांना स्टेजवरून खाली उतरवू, नरेंद्र मेहतांचा सरनाईकांना इशारा। किमान 27 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर असेल। महापालिका निवडणुकीत भाजपच नंबर 1चा पक्ष असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। केदार जाधवांच्या मागे मोठी शक्ती। केदार जाधव आता राजकीय पक्षाचे नेते आहेत। केदार जाधवांच्या आरोपांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर। एमसीए निवडणूक प्रक्रिया अवैधरित्या घडवून आणल्याचा केदार जाधव यांचा आरोप। कुणी किती मोठ्या बापाचा असू दे, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेत अजित पवारांचा इशारा। तर पिंपरीतील 2 करोडांची बक्तेदारी रॉकी भाई म्हणजेच अजितदादा संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्यावर निशाणा। तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर टीका। आमच्याशी लढाईची भाषा करायची नाही, महेश लांडगेंचा अजित पवारांना इशारा। मिरजमध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना घोषणाबाजी। अजित पवारांच्या एनसीपीचे उमेदवार आझम काझींच्या समर्थकांची घोषणाबाजी। आझम काझींना पोलिसांकडून हद्दीपारीची नोटीस। आज रात्री 1 वाजता काझींना शहर सोडण्याचे आदेश। मिरज कुपवाड महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन। महाराणा प्रताप चौकात पार पडलेल्या सभेला मोठी गर्दी। मुंबईत मंत्री अदिती तटकरे प्रचाराच्या रिंगणात। राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी मंत्री अदिती तटकरेंचा प्रचार। अदिती तटकरे वरळीत मतदारसंघात प्रचार करतात। कोल्हापूर पालिकेसाठी सतेज पाटलांकडून बसनं प्रवास करत प्रचार।
सतेज पाटलांनी बसनं प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। केएमटी बसेस वाढवून महिलांना मोफत प्रवास आणि स्पेशल पिंक बसेस सुरू करणार, सतेज पाटलांचं आश्वासन। परभणीत महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला वेग, 411 उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार, तर राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराकडून राजस्थानमधील कच्ची घोडी नृत्य प्रकार करत अनोखा प्रचार। नाशिकमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बॅगांची तपासणी, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणं, पदाधिकाऱ्यांना भोवलं, भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवरती निलंबनाची कारवाई, माजी उपमहापौर आणि 4 माजी नगरसेवकांचा 28 जणांवर कारवाई, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची माहिती। भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया, नाशिकच्या खासगी रुग्णालयात गावित यांच्यावर अँजिओप्लास्टी, सध्या गावितांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। तर चंद्रपुरात प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराला मतदार महिलेनं जाब विचारला। पावसाळ्यात घरात निघालेला साप आणि घरासमोरचे दिवे बंद असल्याची तक्रार महिलेनं केली होती। तक्रारीची दखल न घेतल्यामुळे महिलेनं उमेदवाराला जाब विचारला। बीडमधल्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावरती उधळल्या नोटा, नगराध्यक्षा प्रेमलता पारवेंच्या जावयावरती पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदावरती पारवे निवडून आले आहेत। पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी, बेस्टच्या 1100 बसेस निवडणुकीला झुंपणार, 13 ते 15 जानेवारी दरम्यान प्रवासी सेवा कोलमडणार। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत 700हून अधिक पोलीस आणि होमगार्ड तैनात, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजीत पोलीस प्रशासन सज्ज, अपर पोलीस अधीक्षकांची माहिती। सोलापुरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा, मतमोजणीपर्यंत 53 जणांवरती महापालिका हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध, शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई। नागपूरच्या सावनेरमध्ये ईडीनं छापेमारी केल्याची माहिती, ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसेंच्या घर आणि कार्यालयावरती छापेमारी केल्याची माहिती, सावनेरमधील रेती व्यावसायिकांच्या ठिकाणांवरती पहाटेपासून छापेमारी। नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस, कमी दर आणि उशिरा सुरू झालेल्या सीसीआय केंद्रामुळे कापूस हंगाम अडचणीत, राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात 50% घट। चिपळूणमध्ये वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रदर्शनातील पशुपक्षी ठरतायत सर्वांचं आकर्षण। बुलढाण्याच्या मोताळामध्ये जळलेले विद्युत रोहित्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, युवासेना उपजिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीवर वाळलेली ज्वारी टाकून शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त। भंडाऱ्यात अॅग्रीस्टॉक फार्मर आयडीचा गोंधळ, फार्मर आयडीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ, त्यामुळे शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती, प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी। वाशिममध्ये यंदा शेतकऱ्यांची मोहरी पीक पेरणीला पसंती, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर मोहरी पिकाची पेरणी झाल्याची माहिती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 2,500 क्विंटल कांद्याची आवक, कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, लाल कांद्याला अवघा 1200 ते 1400 रुपये तर पांढऱ्या कांद्याला 1800 रुपयांचा भाव। वाशिममध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकरता प्रशासन ऍक्शन मोडवर, न्यायालयाच्या आदेशानुसार शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचं संकलन सुरू, त्यामुळे नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून दिलासा मिळणार। उरण तालुक्यातील रानसई बारापाडा जंगल परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, वन विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करून निर्बीजीकरण, लसीकरण करण्याचे निर्देश, शिक्षक संघटनांचा शिक्षण विभागाच्या आदेशाला विरोध, आदेश मागे न घेतल्यास आंदोलनाचा शिक्षक संघटनेचा इशारा। वर्ध्यामध्ये पोलीस विभागातर्फे युवक आणि युवतींसाठी पोलीस भरतीच्या अनुषंगानं मार्गदर्शन, पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। वर्ध्यात बनावट दारू तसंच बनावट गुटखा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड, समुद्रपूरच्या उबदामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई, 3 आरोपींविरोधात समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्याच्या इंदापुरात बाह्य वळणावरती दुचाकींची समोरासमोर धडक, दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी। चिपळूणमध्ये सरकारी नोकरीचा आमिष दाखवत 41 लाखांची फसवणूक, चिपळूण पोलीस ठाण्यात एकावरती गुन्हा दाखल, 8 गरजू तरुणांना गंडा घातल्याची माहिती।